बीडमधील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतीये. मस्साजोगची निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरलाय. मागील निवडणुकीमध्ये पराभूत झालेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा रिंगणामध्ये उडी घेतली आहे. त्यामुळे अश्विनी देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये आता लढत होणार आहे. आता ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी चुरशीची होण्याची चिन्हही आहेत. इतर देखील काही उमेदवार हे इच्छुक आहेत. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी कोण अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. नाशिकच्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झालेल्या अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये 6 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातली 7वी आरोपी अश्विनी चेनानी हिला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपते. यातील एक आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे. त्यामुळे निदा खान संदर्भामध्ये एसआयटी काय माहिती कोर्टामध्ये सादर करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. नाशिकमध्ये कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्या कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत होता त्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय. टीसीएसमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जबरदस्ती सहन केली जात नाही. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, सन्मान याची काळजी घेतो. नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केलेली असून अंतर्गत चौकशी प्रक्रियाही सुरू आहे. आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय असं टीसीएसनं आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय. नाशिक प्रकरणी दोषींवरती कठोर कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. नाशिकचा विषय मी कालच बोललेलो आहे. आम्ही त्याच्या खालपर्यंत चाललो आहे आणि त्यातनं आम्ही निश्चितपणे सगळं सत्य बाहेर काढून दोषींना कुठल्याही परिस्थितीत शासन होईल. अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे. जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी त्या अजिबात येणार नाही, असलेल्या जातील. नाही, मला वाटतं केवळ कंपनी बंद करून चालणार नाही. हे तर हिमनागाचं टोक असू शकेल. अशा प्रकारच्या अवलादी, अशा प्रकारच्या प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्ती त्या ठिकाणी ठिकठिकाणी शोधणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं आता त्याची सुरुवात होईल. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे पडद्यामागून ज्या हालचाली होतात त्या पूर्णपणे राज्य सरकार आणि पोलीस खातं शोधून ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमधील बोंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय. अशोक खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. आज देखील अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता आहे. 3ऱ्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीकडून काय अतिरिक्त माहिती मिळाली, तपासामध्ये काय निष्पन्न झालं याचा उलगडा होईल. तर पुढील गुन्ह्यामध्ये एसआयटी अशोक खरातची कोठडी ही मागण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यात अनधिकृतपणे शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता हाच पुतळा नियोजित जागेमध्ये अधिकृतपणे उभारण्याची तयारी केली जाते. आता प्रशासनानं पुतळा समिती आणि शिवप्रेमींशी सकारात्मक समन्वय साधून शिवरायांचा पुतळा हा नियोजित जागेमध्ये हलवण्याची तयारी केली आहे. सध्या शिवरायांचा पुतळा गेवराई शहरामधून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या मधोमध उभा केलेला आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय आणि त्याचबरोबर पुतळ्याची निगा देखील राखता येत नसल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. पुढील काही दिवसांमध्ये नियोजित जागेत मोठ्या उत्साहामध्ये अधिकृत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा उभारला जाईल अशी माहिती पुतळा समिती सदस्यांनी दिली आहे. रहदारीला अडथळा निर्माण होत होता. तो अनधिकृतरित्या बसवणारे आम्हीच आहेत आणि तो अनधिकृत होता. आता इकडे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं स्मारक होणार आहे हे अधिकृतरित्या होणार आहे.
आणि पुढची बातमी पाहूयात. भारतीय हवामान विभागाकडून आज नैऋत्य मोसमाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आलाय. आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीमध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर एम मोहापात्रा मान्सूनबाबत माहिती देतील. दरम्यान यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलेला आहे. आणि अशामध्येच भारतीय हवामान विभाग काय अंदाज वर्तवणार याकडेच आता शेतकरी आणि देशातील सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय. राज्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे काही दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलेला असून आज सोलापूर आणि सांगलीमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. सध्या कोरडं हवामान असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होतीये. गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ झालेली असून यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय. उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील तापमान वाढलंय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळीनंतर हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या 2 दिवसांपासून मालेगाव शहरामध्ये उष्णतेचा पारा वाढलाय. मालेगावचं तापमान हे 41 अंशांवरती पोहोचलेलं असून पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान उष्माघात आणि उन्हामुळे नागरिकांना त्रास झाल्यास सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष हा तयार करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.